विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं एक ऑनलाईन अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपली जी काही तलाठी भरतीची टेस्ट सिरीज चालू आहे मित्रांनो, येत्या काही दिवसामध्येच भूमी अभिलेखची सुद्धा जी काही एक्झाम होईल त्या दृष्टीने आपण ही टेस्ट सिरीज चालू केली. त्याच्यामध्ये आज आपण जे काय जी केचे 50 प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकताय हा जो तलाठी भरतीचा झालेला पेपर आहे, त्याच्यामध्ये पुणे जिल्हा निवड समितीचा पेपर आहे. जो काही पेपर आहे तो 2011चा पेपर आहे, ध्यानात घ्यायचा आहे. त्याच्यामधील आपण आज जी केचे 50 प्रश्न पाहणार आहोत. सुरुवातीला मराठी व्याकरणाचे प्रश्न आहे, तुम्ही पाहताय. इंग्रजी व्याकरण आहे नंतर. तर चला तर सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक 101 जी केला सुरुवात झालेली. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी कोणत्या शहरात मार्शल लॉ लागू करण्यात आला? प्रश्न विचारला मित्रांनो. ऑप्शन ए अहमदनगर, बी सातारा, सी सोलापूर, डी कोल्हापूर. त्याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो, मार्शल लॉ जे काही लागू करण्यात तो सोलापूरमध्ये लागू करण्यात आला होता. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 102 इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, बी रासबिहारी बोस, सी चंद्रशेखर आझाद आणि डी श्यामजी कृष्ण वर्मा. तर याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी करेक्ट आन्सर आहे. जी काही इंडियन नॅशनल आर्मीची जी स्थापना केली ती चंद्रशेखर आझाद यांनी केली, ती ध्यानात घ्यायची. प्रश्न क्रमांक 102 डॅश डॅश हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो? विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती. तर मित्रांनो, जे काही गटविकास अधिकारी आहे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात, ते ध्यानात घ्यायचे. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 104 जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ इतका असतो, डॅश डॅश इतका असतो? ऑप्शन ए 5 वर्ष, बी 3 वर्ष, सी 2.5 वर्ष, डी 2 वर्ष. तर 2.5 वर्ष कार्यकाळ असतो, ध्यानात घ्यायचे. प्रश्न क्रमांक 105 डॅश डॅशच्या अभावामुळे गलगंड रोग होतो? आयोडीन, लोह, तांबे, मॅग्नेशियम. तर याचं एक करेक्ट आन्सर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो मित्रांनो, ध्यानात घ्यायचे. ऑप्शन एक करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 106 ऑप्टिकल फायबरचे कार्यतत्व कोणते आहे? ए प्रकाशाचे व्याप्तीकरण, बी प्रकाशाचे विवर्तन, सी संपूर्ण अंतर्गत परावर्तन, डी प्रकाशाचे अपवर्तन. तर याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी करेक्ट आन्सर आहे. संपूर्ण अंतर्गत परावर्तन करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 107 राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार सन 2011 मध्ये डॅश डॅश यांना जाहीर करण्यात आला. त्याचं जे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 सुलोचना चव्हाण यांना देण्यात आले होता. प्रश्न क्रमांक 108 डॅश डॅश हा लष्करी सेवेतील सर्वोच्च सन्मान आहे? ए महावीर चक्र, बी परमवीर चक्र, सी वीरचक्र, डी कीर्तिचक्र. तर परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. प्रश्न क्रमांक 9 माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश आहेत? ए नारायण सुर्वे, बी दया पवार, सी राग जाधव, श्री नापेंडसे. तर दया पवार यांचे माझे विद्यापीठ हे पुस्तक आहे, ध्यानात घ्या. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. सॉरी. तर याचं जे काय उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आन्सर नारायण सुर्वेचे पहा माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 110 प्रश्न क्रमांक ॲमिटर वैज्ञानिक उपक्रम डॅश डॅश मोजते? उंचीतील फरक, बी विद्युत प्रवाहाची शक्ती, सी रंगाची तीव्रता, डी अणुऊर्जा. तर जे काय अमीटर आहे, जे काय उपकरण मित्रांनो, तो विद्युत प्रवाहाची शक्ती मोजते, ध्यानात घ्या. बी करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 111 पोलीस स्मृती दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो? तर 21 ऑक्टोबर करेक्ट आन्सर आहे. पुणे जिल्ह्यातील उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळणारा तालुका? दौंड, शिरूर, मावळ, पुरंदर करेक्ट आन्सर आहे.
प्रश्न क्रमांक 113, डेल्टाच्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती नाही. भाटघर, नीरा, वीर, भीमा. करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन बी. पुण्याहून सर्वात जवळचे बंदर विचारलंय. रेडी, दिघी, जयगड, दाभोळ. दिघी हे सगळ्यात जवळ आहे, ध्यानात घ्या. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 115, महाराष्ट्राच्या 6 प्रशासकीय विभागापैकी पुणे प्रशासकीय विभागामध्ये न मोडणार तथापि पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणारा जिल्हा विचारलाय. तर जो काय आहे मित्रांनो अहमदनगर हा जिल्हा याचे करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 116. प्रश्न क्रमांक 116 पाहू शकताय. डॅश हा महाराष्ट्र शासन तंटमुक्त गाव योजनेचा प्रमुख उद्देश नाही. ऑप्शन ए दिले स्थानिक किरकोळ वाद मिटवणे. बी जाती सलोखा. सी आधुनिक कृषी तंत्राचा वापर. अनिष्ट प्रथा निर्मूलन. डी. तर याचं जे काय तंटामुक्त गाव योजनेचा प्रमुख उद्देश नाही असं विचारलं तर मित्रांनो जे काय सी ऑप्शन आहे आधुनिक कृषी तंत्राचा वापर हे जे करेक्ट आन्सर याचं. प्रश्न क्रमांक 117, ग्रामपंचायत रचनेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या 17 असते मित्रांनो. कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 हे ध्यानात ठेवा. कधी पण प्रश्न विचारू शकते. संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय चारापासून झाली हे उद्गार कोणाचे आहे. तरी संत एकनाथाचं उदाहरण आहे. पुणे सातारा जिल्ह्याचे भौगोलिक हद्दीचे विभाजन करणारी नदी. भीमा, पवना, वीर, नीरा. नीरा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 120, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या विचारल्या. 33, 23, 43, 46. तर एकूण 23 जोड्या असतात, ध्यानात घ्या. प्रश्न क्रमांक 121, डॅश येथे बंगालचा उपसागर व अरबी समुद्र एकमेकांना मिसळतात. त्याचे उत्तर आहे मित्रांनो मन्नारच्या आखातामध्ये. प्रश्न क्रमांक 122, राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे. कलम 280, कलम 324, कलम 368, कलम 371. तर कलम 324 करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 123, सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र कोणत्या स्थितीत असतात. सूर्य, पृथ्वी, चंद्र सरळ रेषेत. बी सूर्य, चंद्र, पृथ्वी एका रेषेत. करेक्ट आन्सर बी आहे मित्रांनो. महसूल वर्ष किती तारखेस संपते विचारलंय. 31 मार्च. करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 125, महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांच्या प्रतिनिधीसाठी कोणती तरतूद करण्यात आली आहे. 33% राखीव जागा, 37%, 50% राखीव जागा, 67% राखीव जागा. तर जे काय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मित्रांनो 50% राखीव जागात महिलांसाठी देण्यात घ्यायचे. 126, लॅनचे दीर्घ रूप काय आहे. तर लार्ज एरिया नेटवर्क. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 127, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून किती उंचीवर राहतो. त्याचे जे काय आन्सर आहे मित्रांनो 36,000 किलोमीटर. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 128, गांधी या प्रसिद्ध चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका कोणी केली. ऑप्शन ए सुलभा देशपांडे, बी रोहिणी हट्टंगडी, सी भानु अथय्या, डी सुहास जोशी. तर जी काही भूमिका केली मित्रांनो रोहिणी हट्टंगडी यांनी केलेली. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 129, भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक. ग्रामपंचायत सदस्याची निवड कोणाकडून केली जाते. ग्रामपंचायत सदस्य, निवडणूक अधिकारी, पंचायत समिती सदस्य. ऑप्शन ए करेक्ट आन्सर मित्रांनो ग्रामपंचायत सदस्याकडून सरपंचाची निवड केली जाते, ध्यानात घ्या.
घटना समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर झाकीर हुसेन, डी पंडित नेहरू. तर प्रश्न क्रमांक 131चा आन्सर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. ऑप्शन 1 करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 132 डॅश डॅश हा स्वदेशी प्रक्षेपणामुळे सोडला गेलेला पहिला स्वदेशी भारतीय उपग्रह आहे. आर्यभट्ट करेक्ट आन्सर सी. गोपाळ गणेशकर खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? प्रश्न क्रमांक 114 ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? तर नेवासे. राष्ट्रपतींना गुन्ह्याचा माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? तर याचे जे काही कलम आहे मित्रांनो कलम 72. डॅश डॅश जिल्हा परिषद ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा मानले जाते? पंचायत समिती. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. पंचवार्षिक योजना भारत सरकारने कोणत्या राष्ट्राकडून स्वीकारले? त्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए रशिया. 138 डॅश डॅश हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा असतो. तो अँथ्रासाइट हा उच्च दर्जाचा कोळसा असतो, ते ध्यानात ठेवायचे. 139 खालीपैकी कोणास केशवसूत या टोपण नावाने ओळखले जाते? कृष्णाजी केशव दामले. 140 योग्य जोडी ओळखायची. बासरी ए बासरी पन्नालाल घोष, व्हायोलिन उस्ताद बिस्मिल्ला खा, सी तबला पंडित रविशंकर, डी सरोद पंडित शिवकुमार शर्मा. 140चं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए बासरी पन्नालाल घोष. प्रश्न क्रमांक 141 गगन नारंग कुठल्या खेळाशी संबंधित आहे? पहिल्या वेळेस लोकपाल विधेयक डॅश डॅश मध्ये राज्यसभेत मांडले होते? त्याचं उत्तर आहे मित्र 1969. कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशात कधी झाला? 1952. कधी पण विचारला जाणार प्रश्न ध्यानात ठेवा. चाकसमान प्रकल्प खालीपैकी कोणत्या तालुक्यात आहे? खेड. ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतदान करण्याचा अधिकार कोणाला असतो? गावातील सर्व 18 वर्षावरील स्त्री पुरुषांना. डी करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 146 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणत्या आयोगामार्फत घेतल्या जातात? तर राज्य निवडणूक आयोग मित्रांनो. बी करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत पाण्याचे प्रकाश विघटन होते असे संशोधन कोणी लावले? प्रश्न क्रमांक 148 होलोग्राफीसाठी डॅश डॅश किरणाचा वापर केला जातो? ए क्षय किरण, बी लेझर, सी गॅमा किरण, डी यापैकी सर्व. तर मित्रांनो क्षय किरणाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 149 उसेन बोल्ट हे नाव डॅश डॅश क्षेत्राशी निगडित आहे? ॲथलेटिक्स. हो या जमातीचे लोक खालीपैकी कुठे विशेषत्वाने राहतात? तर जे काय हो ही जमात आहे ते झारखंडमध्ये राहतात ही लोक. हे ध्यानात घ्यायची करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तलाठी टेस्ट सिरीजचे जे काही 50 जे प्रश्न पाहिले आहेत मित्रांनो. हा जर पुणे जिल्ह्याचा पेपर पाहिला आपण, असेच अनेक जे काही झालेले पेपर आहे बऱ्याचशा जिल्ह्याचे त्याचे आपण टेस्ट घेणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंटसुद्धा करत चला.
आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. थँक्यू मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.